आत्महत्येच्या प्रकरणी 7 दिवसांच्या नंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। कसपट्टे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेंचे सख्खे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात। भाऊ राजेंद्रला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार। हगवणे कुटुंबियांशी संबंधित मित्रांना पोलिसांनी चौकशीला बोलावलंय। विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अनिल कसपटे यांच्यासोबत संवाद साधला। गोऱ्हे यांनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काल सुप्रिया सुळेंचा कसपटे कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद। पुण्यातल्या हडपसर भागामध्ये पुन्हा एका विवाहितेची हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या। सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। धुळ्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाने 15 कोटी रुपये जमा केले। यामधले 5 कोटी काल धुळे विश्रामगृहामध्ये पकडले। नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 48 तासांच्या नंतर सुद्धा धुमसतीच। 1 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आलाय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावामध्ये भीतीचं वातावरण। मुंढे गावामधल्या घरांना कुलूप तर रस्ते सुद्धा निर्मनुष्य। छगन भुजबळांना मंत्रिपदाच्या नंतर 3 दिवसांमध्ये देखील खातेवाटप नाही। मिळेल त्या खात्याचं काम करू, भुजबळ यांची भूमिका। दरम्यान भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्याच्या संदर्भात हालचाली असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता मुरगुड बँकेचं उद्घाटन। मुदाळमध्ये माजी आमदार KP पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाच्या नंतर जाहीर सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये विकास कामांचा शुभारंभ करतील। त्यानंतर भाजपचा मेळावा होईल। तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन। येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ। माजी आमदार नरेंद्र दराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। शिंदेच्या शिवसेनेमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत ते पक्ष प्रवेश करतील। मान्सूनपूर्व कामांवरून शिंदेच्या शिवसेनेमधील माजी नगरसेवकांनी शिंदेंकडे बोलून दाखवली नाराजी। सोमवार किंवा मंगळवारी मान्सूनपूर्व बैठक घेण्याचे शिंदेंकडून नगरसेवकांना आश्वासन। मान्सून तोंडावर आलेला असताना नालेसफाई केवळ 65%। तरीसुद्धा महानगरपालिका आयुक्त परदेशामध्ये दौरे करण्यात व्यस्त। पालकमंत्री शेलार यांचा महापालिकेवरती हल्लाबोल। मशिदींमधील लाऊडस्पीकरसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करा। समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची मुख्यमंत्र्यांना विनंती। मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतीन मनिवार यानं व्हॉट्सअॅपवरती केला होता आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट। नांदेडमधून भाजपच्या निष्ठावंत लोकांना संधी मिळाली पाहिजे। प्रवीण साले आणि चैतन्य देशमुख यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात यावी। गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। शिक्षण संचालनालयाकडून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं नवीन वेळापत्रक जाहीर। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे। 26 मे पासून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी प्रत्यक्षात सुरू होणार। वाढवण प्रकल्पामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमिनी भूमाफिया आणि दलाल यांच्याकडून हजारो एकर जमिनीची कवडीमोल दराने होतीये खरेदी। तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ। मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केंद्राकडे त्यांनी मागणी केली होती। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामध्ये शिष्टमंडळाने घेतली बीड। पोलीस अधीक्षकांची भेट। पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यावरती केले थेट आरोप। धाराशिवच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती। धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे। मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून शेतमजुराला काठी आणि लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण। हिंगोलीच्या शिरड शहापूर गावातली घटना आहे। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी।
रायगड पोलीस अधीक्षकांची अचानकपणे बदली. पोलीस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलीस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची रायगडच्या नंतर आता अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीपासून कोरोनाच्या 165 रुग्णांची नोंद. यामधील तब्बल 148 रुग्ण एकट्या मुंबईतले, तर पुणे, ठाणे या शहरांमध्ये 33 नव्या रुग्णांची नोंद. या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. मूर्तिजापूर पुनर्विकसित रेल्वे स्थानकावरती पावसामुळे गळती. बुधवारचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी हे उद्घाटन झालेलं होतं. या स्थानकाचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं होतं. शाळेतून काढल्याचा राग. विद्यार्थ्यांनी शाळेमधल्या साहित्याची चोरी केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधला हा सगळा प्रकार आहे. विद्यार्थ्याच्या घरामधून संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि DVR असा 44,000 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये भरोसा सेलच्या गेटवरती सासऱ्यानं जावयावरती चाकूनं वार केला. या हल्ल्यामध्ये 3 वर्षांचा मुलगा सुद्धा जखमी झालाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.